आज बनवली अहोंच्या आवडीची छानपैकी वड्यांची भाजी। हे आहेत मुंगवड्यांची भाजी बनवायला घेतली। आणि इथं बघा आज स्वयंपाक पण झालेला होता सगळा। आम्ही चपात्या वगैरे करून घेतलेल्या होत्या आणि सोबतच नाश्त्याला रात्रीच्या ज्या शिळ्या चपात्या होत्या त्याची चिवडा बनवला। त्यानंतर बघा बेसन बनवलं आणि इथे आता मुंगवड्याची भाजी बनवायला घेतलेली आहे मिस्टरांच्या आवडीची। त्यांना मुंगाच्या वड्या खूप आवडतात आणि आज ते जेवण करणारे एकटेच होते तर मग त्यांच्याच आवडीची भाजी बनवली होती। फक्त मुलं जर असले जेवणारे तर मग मुलांना आवडत नाही म्हणून मुलांसाठी सहजी मी बनवतच नाही वड्यांची भाजी। आज बनवली। तर बघा आता माझे सगळे कामं आटोपले होते। इथं देवपूजा वगैरे झाली होती। ही बघा आजची देवपूजा अशी छान मस्तपैकी देवपूजा वगैरे आटोपून घेतली। आणि आज घरामध्ये भरपूर पसारा तुम्हाला दिसत असेल कारण आता जवळच दिवाळी आलेली आहे। म्हटलं चला आता थोडी क्लिनिंगला सुरुवात करूया म्हणून मग आज सगळ्या घरामधला पसारा काढून घेतला। घरामधला म्हणजे दिवाणमधला। तर सर्वात प्रथम तर दिवाणमधली साफसफाई खूप महत्त्वाची राहते कारण दिवाणमध्येच आपलं जितकं जे आपलं काही साठवणीचं सामान जे असते तर ते आपण ड्रॉपमध्ये दिवाणच्या ड्रॉपमध्येच ठेवत असतो। तर मग असं छानपैकी सर्व सामान माझं ठेवलेलं असते। तर मग आज दिवाण वगैरे तिन्ही पण दिवाण एका दमाने काढले होते आवरायला। खालचे वर वरचे खाली असं काम चालू होतं। तर बघा आता आपलं चालू आहे क्लिनिंग। आणि क्लिनिंग करता करता इथं काय सापडलं आहे आता पाहू आपण। मोर काढला आता, चिमणी, कावडा। वर्गाचं नाही होते नंतर हे केलं का घरामध्ये खूप दिवसानंतर जेव्हा डीप क्लिनिंग करायला काढतो ना तेव्हा बघा घरातल्या काही ना काही जुन्या आठवणी आपल्या सापडतातच आपल्याला। तर हे बघा हे आहे माझं जुनं अंगणवाडी प्रशिक्षणाचं प्रॅक्टिकल बुक। तर ते दिसलं आणि बघा आम्ही ते पाहत बसलो। मिस्टर आवडीने पाहत होते की मी काय काय लिहिलं होतं, कसं लिहिलं होतं, कोणते छान मस्त बडबड गीत वगैरे होते। आणि हे बघा घरामध्ये माझ्या सगळ्या पसारा पुरा नाही झाली पसारा पण कारण आम्ही आवरून बसलो होतो सर्व। पसारा तसाच घरात होता। बाहेर जाण्यासाठी आम्ही तयारी केलेली होती आणि जो ॲटो आम्ही सांगितला होता भाड्याने ॲटोवाली यायची होती। मग मुलं बघा आता कसे आळस करून राहिले आणि हा दिवाण पूर्ण खाली करून घेतला। त्यानंतर सर्वजण तयारी करून बसलेलो होतो आणि सगळं दिवाणामधलं सामान काढून बाहेर उन्हामध्ये वाळवत घातलं। काही घरामध्ये ठेवलेलं होतं। आणि डीप क्लिनिंग म्हटलं म्हणजे कसं आहे थोडंफार जे आपलं आपण 12 महिने जे सामान साठवून ठेवतो त्याला ऊन देणं खूप महत्त्वाचं असतं। वर्षातून 2च वेळा आपण डीप क्लिनिंग करतो, बाकी तर वरचेवर आपली साफसफाई सुरूच असते। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आणि बघा आता आपली नवरात्र झालं, नवरात्रीची साफसफाई झाली आणि आता परत आलेली आहे आपली दिवाळीची साफसफाई। आता कारण 15 दिवसानंतर दिवाळी येणार आहे तर आता सर्व दिवाळीची जी साफसफाई आहे ती आम्ही करायला सुरुवात केली आहे। तर मी आज दिवाण वगैरे खोलले आहे। दोन्ही दिवाणमधला पसारा काढून ठेवला इथं। तुम्हाला सगळीकडे पसारा दिसत असेल बघा। तर आता एवढा पसारा टाकून तुम्ही म्हणाल की इतका मोठा पसारा टाकून इतकी छान तयारी करून कुठे जात आहे। तर आज आम्ही जात आहे बाहेर चांगापूरला। तिथे जेवणाचा प्रोग्राम आहे। म्हणजे सर आहेत म्हणजे आमच्या रिलेशनमध्ये एक सर आहेत झंजाळ म्हणून, त्यांची रिटायरमेंट पार्टी आणि बर्थडे पार्टी आहे चांगापूरला। तर तिथे आम्ही सर्वजण जेवण करायला जात आहे आता। चला तर मग तिथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते। तर बघा जेवण करायला जाण्यासाठी स्वामिनीची झालेली आहे तयारी। स्वामिनी पण मस्तपैकी रेडी झालेली आहे। स्वामिनी हे बघ इकडे बघ हाय कर। हाय गाईज वाव कर बरं वाव। हे बघ मी तयार झाली स्वामिनी। हे बघ मी छान साडी घातली। आहा आमचे ॲटोवाले दादा आले होते आणि आम्ही निघालो
चांगापूरला जाण्यासाठी. बराच वेळ झाला होता, जवळजवळ 2 वाजलेले होते दुपारचे. बऱ्याच जणांचे जेवण आटोपलेले होते. मग आम्ही पण आल्या आम्हाला पण जेवण करायला लावलं. तर मस्तपैकी जेवणाचा बेत बघा, बिट्ट्या, वरण, आलू वांग्याची भाजी, शेव, बर्फी, भात, सलाद अशी आहे. छानपैकी दह्याची चटणी, म्हणजे आपल्या विदर्भातल्या स्पेशल बिट्टे आणि रोडगे आहेतच, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि बिट्ट्यांचं जेवण म्हटलं म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय आहेच. आणि जेवण वगैरे केलं आणि लगेच घरी आलो. जास्त काही तिथं गेल्यावर मी शूट घेतला नाही. कसं आहे, नवीन ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शूट घेणं काही इतकं कम्फर्टेबल वाटत नाही. तर घरी आल्यानंतर बघा, हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. त्यानंतर तर काही मी शूट घेतलं नाही. आणि मग नंतर संध्याकाळी झाली होती, तर संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आता वरचा दिवाण आम्ही खोलला आणि तो खोलून खाली आणला. बघा कुठल्या कंडिशनमध्ये आणला आणि काय ते. तर इथे आता खोलल्यानंतर फिटिंग चालू आहे केदारची. केदार या दिव्यांची पूर्ण फिटिंग करून घेत आहे. माझा केदारच खोलतो आणि तोच फिटिंग करून देतो आम्हाला. त्याला ह्या गोष्टींमध्ये खूप आवड आहे. तर आता इथं सर्व घराची आवरावर चालूच आहे. आता वाजलेले आहे संध्याकाळचे आणि दुपारी 11 वाजता 10-11 वाजतापासून मी साफसफाई काढली होती. सकाळी जवळजवळ 10-11 वाजतापासून साफसफाई काढली होती दिवाणची करायला. तर बघा 7 वाजले आणि आता सर्व घरामधलं फक्त हा दिवाण आवरून झालेला आहे, व्यवस्थित लावून झाला. आणि आणखी बाकी आहे आपला हा दिवाण खोलायचा आहे, याला जमा करायचा आहे, कारण याला इथे लावायला काही जागा नाही आहे. आणि हे पाहिजे आता हा जे आहे ना, नट खोलायचे राहिले, नटाचा पाना शोधणं चालू आहे. आता हो, आता पाना कधी मिळेल, तर पाना मिळाल्यानंतर हा दिवाण खोलून घेऊ. त्यानंतर पाहिजे हे दिवाणच्या वरच्या पाट्या राहायला लावायच्या. हे ताटं घासलेले आहे, भांडे घासले, हे एक्स्ट्राचे. आता हे सर्व दिवाणमध्ये ठेवायचे आहे मला. शामी शामूले दिवाणमध्ये टाकलं रे बाबा, निकल. आता कामं वगैरे झाले आणि सगळं आटोपलं. त्यानंतर काही मी व्हिडिओ कंटिन्यू केलेला नाही, कारण मी खूप दमली होती आणि लगेच जेवण केलं आणि झोपून गेली. तर हा व्हिडिओ आहे तुम्हाला दुसऱ्या दिवसचा. 2 दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला आज मिक्स येत आहे. तर बघा, आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ इथे आता मी मातीच्या बाहुल्या बनवायला घेतलेल्या आहे. आमच्याकडे आजच्या दिवशी, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, मातीच्या बाहुल्यांचा खूप मान असतो. तर मग अचानक मला आज छानपैकी मस्त माती मिळाली. म्हटलं चला, योगायोग असा आहे की आज माती पण मिळाली. आणि शहरात कसं माती मिळणं खूप कठीण आहे. गावाकडे असताना छानपैकी शेतातली माती वगैरे आणून मी बाहुल्या मातीच्या आणि माळ्या वगैरे बनवत होती. तर आज मिळाली. मागच्या वर्षी मिळाली नव्हती मला माती, तर मागच्या वर्षी मग मी फक्त विकतच्या बाहुल्याचीच पूजा केली होती. आता ह्या वर्षी आहेत आपल्याकडे कलरच्या विकतच्या बाहुल्यासुद्धा आहेत आणि ह्या मातीच्या बाहुल्या आहेत. ह्याच बाहुल्यांचा खूप मान असतो आजच्या दिवशी. मग मस्तपैकी मी माती वगैरे आणली आणि आता इथे बघा बाहुल्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर हे आहेत आपले भुलोजी राजे भुलाबाई तयार आहे आपल्या इथं. बाकी त्यांचे अवयव, हात वगैरे बनवले आणि डोळे वगैरे बनवायचे राहिलेले आहेत. तर इथं चालू आहे आपलं भुलाबाई बनवणं. त्यानंतर इथं स्वामीनी बघा मॅगी कशी खात आहे तोंडवर करू करू. इथे स्वामिनीचा पण व्हिडिओ घेतला. दिशा माझा बाहुल्या बनवायचा व्हिडिओ घेत होती, तर इथे स्वामिनीची मज्जा बघत होती ती, आणि तिने मग स्वामिनीचा पण छान असा व्हिडिओ घेतला. चला म्हटलं तुम्हाला तो पण शेअर करा. आणि त्यानंतर बघा आपल्या बाहुल्या वगैरे तयार झाल्या इथं बनवून, आणि माड्या पण तयार झालेल्या आहेत. इथं 5 माड्या बनवल्या. आज ह्या माड्यांमध्ये दिवे लावण्याचं खूप महत्त्व आहे. बाकी इतकं डीपमध्ये तर मला काही जास्त माहिती नाही आहे, पण आज माड्यांचं महत्त्व आहे. अशा प्रकारे दिवे, त्याला माड्या म्हटल्या जातात, याचा खूप मान असतो. आणि हे दिवे संध्याकाळी जेव्हा आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा करतो बाहुल्यांची, तेव्हा यामध्ये दिवे लावले जातात गाणे म्हणायच्या वेळेस. तर बाहुल्यांचे गाणे पण मी तुम्हाला ऐकवणार आहे छान छान मस्तपैकी. आता मला जसे येतात तसे मी गाणे पण म्हणणार आहे, कारण आता शहरात इथं काही जास्त कोणी येत नाही. आम्ही घरच्या घरीच मस्तपैकी कोजागिरी पौर्णिमा करणार आहोत. चला, तर आता संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले होतेच. मी लागली आहे इथे स्वयंपाकाला. तर आजच्या स्वयंपाकामध्ये बघा, नैवेद्यासाठी मला पुऱ्या, वडे आणि असं छान छोट्या करंज्या वगैरे असं लाडू बनवून घ्यायचे होते. त्याचा खूप मान असतो.
तर स्वयंपाकाला लागली आणि मी बघा इथं पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आणि छान कणकेचे छोटे छोटे दिवे पण बनवून घेतले. आणि आज आंबीलचा खूप मान असतो. आंबील पण बनवल्या जाते आमच्याकडे. आधीपासून माझ्या सासूबाईंनी सांगितलं आहे त्या पद्धतीने मी बनवते. तर मग इथं माझी आंबील वगैरे पण तयार झाली होती बनवून. चला तर मग आता आली आहे वर. छानपैकी वर चंद्राच्या प्रकाशामध्ये मस्त म्हटलं चला बावल्यांची पूजा करूया. तर इथं बघा आमच्या ह्या आहेत कलरच्या बावल्या आणि इथं बाजूला आहे मातीच्या बावल्या आणि माळ्या वगैरे ठेवून नैवेद्य ठेवून मस्तपैकी इथं आपल्या बावल्यांची मी पूजा करत आहे. आणि माझ्या अवतीभोवती बघा कशी त्रास देत आहे स्वामीनी इथं आजूबाजूला फिरत होती. तिचा पण सुरू होता धिंगाणा आणि तिला वर आणल्यानंतर खूप लक्ष ठेवावं लागते. जेव्हा ती वर येते ना तेव्हा तिच्यावर खूप लक्ष ठेवावं लागते. आणि बघा माझ्या डोक्यावरचा पदर सरकला तर ती माझ्या डोक्यावर पदर देत आहे. हे बघा आमची अशी स्वामीनी हुशार स्वामीनी आहे. छान तिला खूप गोष्टी खूप आता एकदम कमी वयामध्ये खूप बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज आहे. तर आता इथं बघा माझी अशा पद्धतीने पूजा मांडली आहे. मधात 5 सुपाऱ्या तुम्हाला दिसत असतील. तर इथे बघा मधात गणपती बाप्पा आहे, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे आणि इंद्र देवताची आजच्या दिवशी पूजा केली जाते आणि चंद्राची पूजा. तर ह्या सर्व देवांच्या स्वरूपामध्ये मी इथे सुपाऱ्या पूजत आहे. अशी छानशी पूजा मांडलेली आहे. आणि इथे वाटीमध्ये आंबीलचा पण प्रसाद ठेवला आहे ज्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि यामध्ये ना झोपडीचा आवर्जून खूप मान असतो. पण मला ही झोपडी वगैरे काही मिळाली नाही. बरंच लांब जायचं होतं, सिटीत जायचं होतं झोपडी आणायला. मी तर काही तिकडे गेली नाही. आणि केदारलाही वेळ नव्हता कारण तो पण शाळेमधून आल्याला थकतो. तर म्हटलं चला आता जे आहे ते त्यामध्ये आपल्याला पूजा आटोपून घेऊया. तर माझी इथं सर्व पूजा वगैरे मांडून झाली. आणि झोपडी असली म्हणजे काय होते आपण झोपडीला छानसा लाल धाग्याचा पाळणा वगैरे बांधतो तिथे मधात. पण आपल्याला झोपडी नाही मिळाली तर मग म्हटलं चला आपल्याकडे जो कृष्णाचा जन्माष्टमीचा पाळणा होता तर त्यामध्येच मस्तपैकी छान चुनरी हातरून घेतली आणि त्यामध्ये गणपती बाप्पाला स्थापित केलं पाळणा देण्यासाठी. आणि इथे बघा हिची काय गडबड सुरू आहे तर स्वामींनी हळदी कुंकू लावण्याची गडबड सुरू असते. आणि ही हळदी कुंकाचा करंड घेऊनच पडते. देवाजवळ पण पडलेलं असतं की ती घेऊनच जाते तशी. माहेरा माहेरा कारल्याचा वेल आला हो सासूबाई आता तरी जाऊ द्या. माहेरा माहेरा कारल्याला फूल येऊ दे गरा. माहेरा कारल्याचं फूल आलं हो सासूबाई आता तरी जाऊ द्या. माहेरा माहेरा कारल्याला कारलं येऊ दे ग सुनबाई मग जा अपुल्या. माहेरा 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 कारल्याची भाजी केली ग सासूबाई आता तरी जाऊ द्या. माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाय ग सुनबाई मग जा अपुल्या. माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली ग सासूबाई आता तरी जाऊ द्या. माहेरा माहेरा कारल्याची भांडी घास ग सुनबाई मग जा अपुल्या. माहेरा माहेरा कारल्याची भांडी घासली ग सासूबाई आता तरी जाऊ द्या. माहेरा माहेरा कारल्याची भांडी लाव ग सुनबाई मग जा अपुल्या. माहेरा माहेरा सासऱ्याला सासरे म्हणे मला काय पुसतं बरीच दिसतं पूस तुझ्या जेठाला जेठाला. जेठ म्हणे मला काय पुसतं बरीच दिसतं पूस तुझ्या नंदेला नंदेला. ननद म्हणे मला काय पुसतं बरीच दिसतं. बाई विडा रंगीला गुलाबाचं फूल माझ्या गुलाबाईला साबाई सू. विडाबाई रंगीला बकुळी महादेवा तू. विडा रंगीला बाई विडा रंगीला जाईचे फुल माझ्या. आणि नवे यमुना यमुना यमुनाच्या बारीक वाडू तेथे खेळू चिल्लार वाडू. चिल्लार बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले. पाटावरच्या घडीवर निजवले कोण निजरे निजरे चिल्लर वाडा भीतर जाते सोनर वाडा. सोनराचा दादा सोनार दादा गौरीची मोती. गाणी गाऊ टिपऱ्या खेळू प्रसाद घेऊन घरी जाऊ. राउदेन स्वामिनी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयालविंदे भवं भवानी शतं नमामि. मंदारमाला कपालकाळे दिगंबराय
दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय शिवशंकराय जय गजानन, जय बाहुली माता. हे आहे आमच्या घरची. शंकर भगवान की काढून राहिली का तू? ये ना बंद करून द्या आता. चला तर आता इथं आपली कोजागिरीची जी प्रसादाची खीर आहे ती घोटणं चालू आहे. बासुंदी म्हणतात याला, आपली बासुंदी. तर याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट वगैरे टाकून घेतले, दूध वगैरे मस्त आटून घेतलेलं आहे. आता बरेचसे उशीर झालेला आहे आणि चंद्राचा प्रकाश पडायला बराच टाईम आहे. तर तोपर्यंत म्हटलं चला आता आपल्या जितक्या हळूहळू थोडं दिसतो पण मी कमी केलेला आहे चुलीमधला, जास्त आटायला नको म्हणून. तर अशी आपली खीर आहे. चला तर मग आता आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आणि परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.